या आठवड्यात बँकांची कामं करण्याची तयारीत असाल तर ती पहिल्या 3 दिवसांमध्ये उरकून घ्या, कारण गुरुवारपासून 4 दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार आहेत। येत्या गुरुवारी दसऱ्यानिमित्तानं देशभरातल्या बँकांना सुट्टी आहे। त्यानंतर शुक्रवारी मोहरम निमित्तानं बँका बंद असणार आहेत। आजपासून महिन्यातला चौथा आठवडा सुरू होतोय, त्यावेळी सलग 4 दिवस सुट्टी आल्यानं बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी ग्राहकांसाठी मात्र मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात शिर्डीत मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत। या धरणांमधून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र भंडारदरा निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणं हे अहमदनगरवर अन्यायकारक असल्याचं मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे। मुंबईत राज्याच्या सहकारी साखर संघाच्या सदस्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पवारांनी या सदस्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितलं। आपण आता सत्तेत नसल्यानं याबाबत निर्णय घेणं आपल्या हातात नसल्याचं पवारांनी सांगितलंय। तर दादरी आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत पवारांनी काळजी व्यक्त केली आहे। अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पवार स्तुतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज झाली आहे। नेत्यांचे घोटाळे झाकण्यासाठी केंद्रातल्या नेत्यांना बोलावून शरद पवार राज्य सरकारवर दबाव टाकत असल्याचं मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री पवारांच्या खेळीला बळी पडणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। यापुढे राज्यातल्या कुठल्याही वीज प्रकल्पांना पाणी मिळणार नसून शहरातल्या सांडपाणी विकत घेऊन ते वीज निर्मितीसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केली। नागपूरमध्ये नरेंद्रनगर रिंग रोड सिमेंट चौपदरीकरण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवार जोरदार प्रचाराला लागल्याचं दिसून येत आहे। उमेदवारी पक्की झाल्यानंतरचा पहिलाच रविवार असल्यानं सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी ही संधी साधली आणि घरोघरी जाऊन काल प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्याचा धडाका या उमेदवारांनी लावला। कल्याण डोंबिवलीमध्ये मतदार हा प्रामुख्याने नोकरदार वर्ग आहे, त्यामुळे तो रोज मुंबईमध्ये कामाला जात असतो, त्यामुळे या रविवारच्या सुट्टीचा या उमेदवारांनी फायदा घेतला। भायखळा विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांकरिता विनामूल्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। मुंबईचं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारानं एकूण 4 आरोग्य शिबिर भायखळा भागामध्ये भरवण्यात आले आहेत। आरोग्य तपासणीबरोबरच डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर उपाययोजनांचं प्रात्यक्षिकही पुणे शहराच्या विकास आराखड्यामध्ये नव्यानं दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारनं चोक्लिंगम समिती नेमलेली आहे। या समितीनं विकास आराखड्यामध्ये अनेक चुका केल्यात आणि त्याचा पुणेकरांना भविष्यात त्रास होणार आहे। नव्यानं सुचवलेल्या आरक्षण आणि पेठांमधल्या रुंदीकरणाबाबत सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांना अलका चौकात मानवी साखळी करून या समितीचा निषेध केला। पुणे महापालिकेकडून राज्य सरकारनं विकास आराखडा काढून घेतला। पाण्याची होत असलेली उधळपट्टी रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं शहरातल्या प्रत्येक घरात पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला। या मीटरवरील पाणी वापराच्या नोंदीनुसार शुल्क आकारणी करण्यात येणार आहे। खासगी तत्वावर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून मीटर बसवताना येणारा खर्च ठाणेकरांकडून 4 टप्प्यात वसूल केला जाणार आहे। पाण्याचा होत असलेला अपव्यय पाहता ठाणेकरांनी पालिकेच्या या उपक्रमाचं स्वागत केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वयंसेवकांचं सांघिक शिवशक्ती संगम शिबिर 3 जानेवारी 2016 रोजी हिंजवडी मारुंजीजवळ संपन्न होणार आहे। या शिवशक्ती संगमाच्या स्थानावर भूमिपूजनाचा कार्यक्रम संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या उपस्थितीत आणि स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते संपन्न झाला। साहित्य पुरस्कार परत करण्याच्या साहित्यिकांच्या भूमिकेवर रामदास फुटाणे यांनी टीका केली आहे। दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्यापैकी कुणाच्या चळवळीत तुम्ही होता? तुम्हाला पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशा शब्दात फुटाणे यांनी फटकारलंय। कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरी साहित्य संमेलन संपन्न होत आहे। सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीविरोधात सांगलीमध्ये सनातन संस्थेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। सनातन धार्मिक आध्यात्मिक संस्था असून बंदी घालणं अयोग्य असल्याचं सनातनचे प्रवक्ते अभय बळतक यांनी म्हटलंय।
मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ पुण्यामध्ये व्हावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं पुणे बार असोसिएशन आणि राजकीय पक्षांच्या वतीनं मागणी करण्यात येते. गेल्या 3 महिन्यांपासून शहरामध्ये विविध चौकांमध्ये बार असोसिएशनच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. हे खंडपीठ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचा मुंबईला जाण्याचा त्रास आणि वेळ वाचेल. सरकारने याबाबत कोणती ठोस भूमिका मांडली नाहीये, त्यामुळे आता पुणे बार असोसिएशनच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आले. डीएनए ऑटो एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला. विंटेज कार, सुपर बाईक्स आणि अनेक नामांकित कंपन्यांच्या कार्स या ठिकाणी डिस्प्ले करण्याकरता ठेवण्यात आले आहेत. या गाड्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना यावेळी आवडता येत नव्हता. मुंबईतल्या जेजे रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या 3 निवासी डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राहुल जैन, शिवनाहिंदू आणि वेद अशी या डॉक्टरांची नावं आहेत. रविवारी पहाटे 4:15 वाजता तिघांना नाकाबंदी करून दारू पिऊन गाडी चालवताना पकडण्यात आलं. कायदेशीर कारवाई दरम्यान या तिघांनी पोलिसांची अभद्र शिवीगाळ केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. कुर्ला दुर्घटनेनंतर आता मुंबईतल्या प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंटची तपासणी होणार आहे. आजपासून प्रत्येक वॉर्डनिहाय तपासणी करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी माहिती दिली. या तपासणी विभागामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी असतील. अग्निसुरक्षा नसल्यास कायद्यानुसार कारवाई होणार आहे. प्रत्येक विभागात रोज किमान 10 हॉटेल्सची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. जळगाव पोलीस दलातले निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अजयपूर इथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये 3 शेतकरी जखमी झाले. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये दादाजी डंभारे, किसन मांडवकर आणि बळवंत धानोरकर हे 3 शेतकरी जखमी झाले. झी 24 तासच्या दुष्काळावर मात, कुटुंबियांना साथ या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. नवरात्रोत्सव मंडळांनी सुद्धा या उपक्रमाची प्रेरणा घेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय. जोगेश्वरीच्या हनुमान चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळानं झी 24 तासच्या या उपक्रमाचे पोस्टर्स लावून नागरिकांना दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय. अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला येत्या 20 ऑक्टोबरला 46 वर्ष पूर्ण होत आहेत. स्थापना दिनानिमित्त विद्यापीठात 3 दिवसीय शिवार फेरीला प्रारंभ झालाय. गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हिरवी झेंडा दाखवत शिवार फेरीचं उद्घाटन केलं. या 3 दिवसात विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यातले शेतकरी विद्यापीठाला भेट देणार आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी गजारूढ महालक्ष्मी रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. कोल्हापूरमध्ये झालेल्या युद्धात त्र्यंबोली देवीनं कोल्हासूर पुत्र कामाक्षी राक्षसाचा वध केला आणि त्याचबरोबर कोल्हासूरला पराजित करण्यासाठी महालक्ष्मी देवीला खूप मदत केली. पण त्यानंतरच्या विजयोत्सवामध्ये त्र्यंबोली देवीला महालक्ष्मी देवी बोलवण्यास विसरली होती. सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे. ठाण्यामध्ये शिवाईनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतोय. मंडळाचं यंदा 28वे वर्ष आहे. दरवर्षी आगळा वेगळा देखावा सादर करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. गरबा, दांडिया, मराठी गीतं अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवाच्या 6व्या दिवशी स्थानिक महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातल्या शहरालगत टेबलाई टेकडीवर असणारी त्र्यंबोली देवी मंदिरात ललिता पंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. वैशिष्ट्य म्हणजे या महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीचा रुसवा दूर करण्यासाठी मंदिरात बाहेर पडून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते अशी आख्यायिका. या भेटीदरम्यान कोहळारूपी राक्षस कुमारिकेच्या हस्ते फोडला जातो. कोहळ्याचा एक तुकडा घरी घेऊन केल्यानंतर घरात सुख आणि समृद्धी येते अशी भक्तांची श्रद्धा आहे. देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतोय. मुंबापुरी सुद्धा ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतात. मुंबईची देवी म्हणजेच मुंबादेवी आणि महालक्ष्मी या दोन्ही मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. दोन्ही मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. एकीकडे नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना रविवारी ठाण्यामधल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या शेजारी दुर्गामातेचं मोठ्या दिमाखात आगमन झालंय. नवोदय संघ दुर्गापूजा या मंडळाच्या वतीनं गेल्या 19 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येतोय. यंदाचं त्यांचं 20वे वर्ष आहे.
आणि या देवीचं दर्शन झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय मिरगुडकर यांनी घेतलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.